नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन भरतीची विषयी नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहोत। तर त्यामध्ये बघू शकता इथे जलसाधारण विभागामध्ये भरती निघलेली आहे। टोटल 8667 पदाच्या भरतीसाठी इथे मंजुरी दिली असून लवकरच भरतीची प्रक्रिया इथे सुरू होणार आहे। तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तर इथे माहिती माजी मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी विधान परिषदेमध्ये दिली होती। तर याच्यामध्ये जलसाधारण विभागामध्ये स्थापना मान्य केली आहे। त्यावेळी 16,423 पदाच्या एकूण आकृतीबंध तयार करण्यात आला होता। तर ही पदे आता जलसंपदा कृषी विभागाकडून नव्याने निर्माण होण्यासाठी विभागाकडे वर्ग करण्यात येणार होती। मात्र आता काही कारणामुळे ही आता पदे मिळू शकली नव्हती। तर आता इथे ह्याच्यामध्ये 8667 ही पदे आता इथे मिळालेली आहेत। तर इथे बघू शकता जलसाधारण विभाग भरती होणार। तर 8767 पदाची भरती होणार। राज्यातील सुरक्षित तरुणांना मिळणार दिलासा। जलसाधारण विभागाकडे नव्याने पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता। या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती जलदरित्या राबवली जाणार आहे। अशा प्रकारची भरती राबवण्यात। तर बघू शकता या निर्णयामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल, जलसाधारण कामांना वेग मिळेल आणि राज्यातील सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळेल। परिणामी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला। याशिवाय विधान परिषद आणखी एक महत्त्वाची माहिती देताना त्यांनी सांगितले की विभागाच्या अनेक कामांमुळे अडथळे निर्माण झाले होते। या योजनांना लोकांचा विरोध होता। ज्या योजना वन जमिनीच्या मुद्द्यावरून प्रलंबित होत्या, तसेच ज्या कामांना शासकीय मान्यता मिळूनही पात्रता सुरू झाली नव्हती, अशा कामांना सखोल आढावा घेऊन ती रद्द करण्यात आली आहेत। मात्र भविष्यात गरज भासल्यास त्या योजनेचा पुन्हा एकदा पुनरावलोकन करून निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी इथे यामध्ये स्पष्ट केले। तर याच्यामध्ये वय मर्यादा तुमची 19 राहणार आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल 38 वर्ष वय मर्यादा, मागास वर्षीयासाठी 43 वर्ष, दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंत आणि पात्र खेळाडूंच्या बाबतीत 43 वर्ष, अनाथ उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्ष। तर इथे अर्जाची शुल्क बघू शकता। इथे अमागाससाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय, अनाथ आणि दिव्यांगासाठी 900 रुपये असे इथे येणं सांगितलेलं आहे। उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बॅक चार्जेस तसेच त्यावरील देय अतिरिक्त असतील। तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तर ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायला सांगितलेला आहे। तर अर्ज करण्याची वेबसाईट कोणती आहे, तर swd.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे। बघू शकता सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या वेबसाईटवरती येऊन तुमचा अर्ज तुम्हाला इथे सादर करायचा आहे। तर अशा प्रकारची छोटीशी जाहिरात होती। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।